मित्रांनो, ज्यांच्या घरी लेक जन्माला येते त्या घरात फक्त एक मुलगी येत नाही, तर देवीचं रूप, प्रेमाची सावली आणि आनंदाचा खजिना येतो. कधी तुम्ही विचार केला आहे का? का म्हणतात की ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य आहेत? आजची ही कविता प्रत्येक बाबाच्या मनाला भिडणारी आणि प्रत्येक लेक बाबांच्या नात्याची गोड आठवण आहे. चला ऐकूया मनाला स्पर्श करणारी कविता. ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य धन्य म्हणावे. कविता लिहिलीये मंगेश बनीबाई काशीराम रेपाळ यांनी. ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य धन्य म्हणावे. घर अंगण स्वर्ग होऊनी आनंद तिथे नित्य नांदे. ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य धन्य म्हणावे. घर अंगण स्वर्ग होऊनी आनंद तिथे नित्य नांदे. माता कामधेनूच्या रूपात ती बाबाचे लाड पुरवते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. हसते जेव्हा लेक माझी मोती झरती डोळ्यात. हसते जेव्हा लेक माझी मोती झरती डोळ्यात. पापणी उघडताच तिची उजेड होतो विश्वात. चालताना तिची पावले उमलवतात वाटेत फुले. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. लाखो पुण्य केल्यावर कन्यारत्न मिळते. अंगणातील तुळस बनूनी घर पवित्र करते. लाखो पुण्य केल्यावर कन्यारत्न मिळते. अंगणातील तुळस बनूनी घर पवित्र करते. सौभाग्याचे पाऊल तिचे शुभ फल देत राहते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. आई वडिलांचा अभिमान, सासरची ती छाया. देवाच्या चरणी ठेवतो मस्तक, अशी तिची काया. आई वडिलांचा अभिमान, सासरची ती छाया. देवाच्या चरणी ठेवतो मस्तक, अशी तिची काया. लेकीची ही माया दोन घरांचे भाग्य जोडते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. कन्या म्हणजे देवीचा अंश हेच वेद सांगती. कन्या पूजन करणाऱ्यांच्या घरी नांदते सुखशांती. कन्या म्हणजे देवीचा अंश हेच वेद सांगती. कन्या पूजन करणाऱ्यांच्या घरी नांदते सुखशांती. आई लक्ष्मीच्या रूपात कन्या घरी वास करते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य धन्य म्हणावे. बाबाला कळत नाही लेकीचे लाड किती करावे. ज्यांच्या घरी कन्या आहे ते धन्य धन्य म्हणावे. बाबाला कळत नाही लेकीचे लाड किती करावे. बाबा हळवा होतो जेव्हा ती सासरी जाताना सजते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. बाबा हळवा होतो जेव्हा ती सासरी जाताना सजते. परींच्या देशात राहतो असेच त्या बाबाला वाटते. मित्रांनो, लेक म्हणजे फक्त मुलगी नसते. ती घराचं भाग्य, आईवडिलांचा अभिमान आणि दोन घरांना जोडणारा प्रेमाचा धागा असते. जर तुमच्या घरातही लेक असेल तर आजच तिला सांगायला विसरू नका, तू आहेस म्हणून आमचं जग सुंदर आहे. हृदयाचं चिन्ह. ही कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.